नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. करूया सुरुवात. 3 पिढ्या असलेल्या कुटुंबात ए, बी, सी, डी, ई, एफ, एच आणि आय असे 9 सदस्य आहेत. कुटुंबात फक्त 6 पुरुष सदस्य आहेत. डी ही आयची आजी आहे. बघा, हे वाक्य आपण मांडून घेऊयात. डी आजी आहे म्हणजे ही एक स्त्री आहे आणि ही कोणाची आजी आहे तर आयची आजी आहे. म्हणजे इथे डीची मुलगी किंवा मुलगा येईल. आणि आपल्याला आय सुद्धा आणखी माहिती नाही, मुलगा आहे की मुलगी आहे. चला पुढे. आयला अपत्य नाही, ठीक आहे. बी ही एची मुलगी आहे. जिचा म्हणजे हा शब्द कोणासाठी आहे इथे? ए साठी. जिचा जोडीदार जिवंत आहे. यावरून आपल्याला मांडता येत नाही. पुढे चलूया. आय ही जी ची मुलगी आहे, ठीक आहे. एच आणि एफ हा इथे फ नाही बघा, हा आहे एफ. एच आणि एफ दोघेही भाऊ आहेत आणि जी ची मुले आहेत, ठीक आहे. ए चे डी शी लग्न झाले आहे. हे वाक्य आपण मांडू शकतो बघा. ए चे लग्न डी शी झाले आहे म्हणजे डी चा जो जोडीदार आहे तो कोण आहे? ए. आणि ए हा कसा आहे? पुरुष आहे. आणि मग आपण जर पाहिलं इथे या वाक्यामध्ये बी ही ए ची मुलगी आहे म्हणजे इथं काय यायला पाहिजे? मग या राऊंड मध्ये बी यायला पाहिजे. आता आपण हा कट करून घेऊया. म्हणजे इथे काय येणार मग? बी. आता बघा, बी कोण आहे? ए ची मुलगी आहे. चला, जीचा जोडीदार म्हणजे ए चा जोडीदार डी आहे. चला, आय ही जी ची मुलगी आहे. एच आणि एफ दोघेही भाऊ आहेत आणि जी ची मुले आहेत. बघा आता आय ही कोणाची मुलगी आहे? जी ची मुलगी आहे, ठीक आहे. आय ही कोण आहे? मुलगी आहे, हे आपल्याला कळलं. कोणाची मुलगी आहे? जी ची. मग आय ची आई कोण आहे? बी. म्हणजे बी चे पती कोण असणार? जी. ठीक आहे. बघा इथे आय ही जी ची मुलगी आहे. त्यानंतर पुढचं वाक्य एच आणि एफ हे दोघेही भाऊ आहेत आणि जी ची मुली आहेत. ठीक आहे. म्हणजे आय चे कोण येतील? ते भाऊ येतील दोघेही, एच आणि एफ. ठीक आहे. आता पुढचं वाक्य, तिसऱ्या पिढीतील स्त्री वगळता. म्हणजे ही झाली पहिली पिढी. त्यानंतर ही आहे दुसरी पिढी बी ची आणि ही आहे तिसरी पिढी. मग या पिढीतील स्त्री वगळता म्हणजे आय सोडून प्रत्येक स्त्रीला म्हणजे डी आणि ई, डी आणि बी यांना 2 मुले आणि 1 मुलगी आहे. ठीक आहे. आता ही डी एक स्त्री आहे. मग या बी ला तर हे 2 मुलं आहेत, एच आणि एफ, आणि 1 मुलगी म्हणजे आय. ठीक आहे. आयला तर काही नाही म्हणजे ही सोडून. मग राहिली कोणती स्त्री? डी. म्हणजे या डी ला सुद्धा 1 मुलगी आणि 2 मुलं पाहिजेत. आता डी ला 1 मुलगी आहे, कोण आहे? ही आहे बी. ठीक आहे. डी ची 1 मुलगी आहे बी. म्हणजे आता त्याचे 2 मुलं राहिले. आता या 9 पैकी ते किती सदस्य आलेत बघा. हा आहे डी 1, त्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7. 9 पैकी 7 सदस्य इथे आलेले आहेत. मग इथे राहिलेले सदस्य 2 कोण राहिले पहा. ए आहे, बी आहे, त्यानंतर सी, हा सी राहिला. ठीक आहे. सी आणि हा काय आहे? पुरुष आहे. त्यानंतर डी आहे, ई, हा ई राहिला. म्हणजे काय तर सी आणि ई हे दोघेही काय आहेत? भाऊ आहेत. आणि या वाक्यानुसार प्रत्येक स्त्रीला 2 मुले 1 मुलगी. डी ला 1 मुलगी आहे, मग 2 मुलं कोण असणार? सी आणि ई. म्हणजे या बी चे भाऊ कोण आहेत? एक आहे सी आणि दुसरा आहे ई. आय होप तुम्हाला ही डायग्राम समजली असेल. आता आपण यावरील प्रश्न बघूयात. बघा, जी चे सी च्या संदर्भात काय नाते आहे? म्हणजे जी हा सी चा कोण लागतो? बघूया. हा आहे जी आणि इथे आहे सी. मग सी ची बी कोण बहीण आणि जी कोण आहेत? बी चे पती. म्हणजे सी च्या बहिणीचे पती ते कोण असणार? तर भाऊजी. ठीक आहे. मग याचा आन्सर येईल पहिल्याचं भाऊजी किंवा आपण दाजी पण म्हणतो. खालीलपैकी जी चा मुलगा कोण? आता इथे जी चा मुलगा कोण आहे?
हे आहे जी, आणि जी ला 2 मुलं आहेत, एच आणि एफ. मग आता ऑप्शन मध्ये काय काय दिले? एफ आहे, एच आहे, एच आणि एफ. मग आपला आन्सर काय येणार? एच आणि एफ. ए चा जावई कोण आहे? हा येथे आहे ए. ए ची ही कोण आहे? मुलगी आहे, आणि मुलीचा पती म्हणजे जी, जे काय असणार? जावई. म्हणजे ए चा जावई कोण येतो इथे? जी. आता इथे दिलं ई चा भाचा कोण आहे? बघा, हे तर आहे ई. ई ची बहीण आहे बी, आणि बी ला 2 मुलं म्हणजे 2 भाचे आहेत. कोण? एच आणि एफ. मग ई चा भाचा कोण? एच आणि एफ. हे दोन त्याचे भाचे आहेत. त्यानंतर आयच्या संदर्भात ई चे काय नाते आहे? म्हणजे ई हा आयचा कोण लागतो? हा आहे ई, आणि हा आहे आय. मग ई च्या बहिणीचा मुलगा. ठीक आहे. आय हा ईचा भाचा लागतो, पण सॉरी, आय हा ईचा भाचा लागतो, पण ई हा आयचा कोण लागतो? मामा. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार इथे? बघा, आयच्या संदर्भात ई चे काय नाते? ई कोण लागतो? मग ई हा आयचा मामा लागतो. धन्यवाद.